हा सर बोला. मी सोनाजी नागोराव कांबळे राणा डाकणी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून नामांतरणामध्ये आमचे घर जाळले तेव्हापासून आम्ही उघड्यावरच आहोत. आम्हाला काही शासनानं आमच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही 2018 पासून इथं सतत पायवाट करतो. मुंबई पुणे नांदेड मुंबई पुणे नांदेड असं करून आम्ही कधळून गेलो. उपोषण असे तेव्हापासून उपोषणही केलो कुठलंही तरी आम्ही दोघांचे उपोषण सोनाजी नागोराव कांबळे अनुसया सोनाजी कांबळे आम्ही दोघे पती पत्नीचे सारखे उपोषण करून आम्ही कंटाळून गेलो. आता आमच्याकडे काही लक्ष देत नाही शासन. उघड्यावर किती दिवस राहा असे. हा लेकरं बाळ सगळे शिक्षण नाही लेकरं बाळायला किंवा आम्हाला कुठल्या योजना सुद्धा नाही तर कुठल्या काहीच नाही तर मग आमचा काय उपयोग आहे राहण्याचा ह्या मनुष्याने. आम्ही आता आमच्याकडे जरी आम्हाला हे करत नाही तर आम्हाला मग आता आम्ही दुसरा पर्याय आम्हाला नाही. आम्ही सगळे उघड्यावर पडलो आणि कुठली सुविधा सुद्धा आम्हाला भेटत नाही बेघर असल्यामुळं. मग आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही आता मग आत्मधन करणार दोघं असे. आता दुसरं आमच्या नाता काहीच नाही. एक तर लेकरं कोणी शिक्षण नाही ना आम्हाला कुठली सुविधा सुद्धा नाही आतापर्यंत भेटायला. मग आता पर्याय नाही हेच आम्ही सांगतो. आमच्या माध्यमातून काय मागणी करता सर आम्हाला बेघर आम्ही घर मागालो आम्ही पुनर्वसन आम्हाला पाहिजे इथं म्हणून. तर किती वर्षापासून आम्हाला आमच्या कोपऱ्याला गुळला खोटे आश्वासन देऊ आतापर्यंत आम्हाला असे करतात हे लोक. मग आता काय पर्याय आहे आमची सांगा. त्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयाकडे काय मागणी करता? आम्ही सर 2018 पासून सतत आम्ही हे केलेलं आहे. तरी मेहरबान साहेबांनी आमचं आतापर्यंत 2025च्या आत आमचं पुनर्वसन करायला पाहिजे. नसता आम्हाला पर्याय नाही. मग आम्ही आत्मदहन दोन्ही पत्नी आम्ही आत्मदहन करून मग